कालपासून मला टेन्शन शकतात की मी दिवसातनं 100 वेळा तरी बघतच असेल की ते होतंय का नाही म्हणून. पण शेवटी देवाच्या कृपेने 4 पेपर व्हायचे 15 मिनिटं आधी झालं. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. 7 वाजलेले आहेत आणि माझ्यासमोर हे गिफ्ट्स दिसत आहे तुम्हाला. हे बघा, 1 2 3 आणखी एक आहे जे बाहेर आहे ते आणावं लागणार आहे. तर इतके गिफ्ट्स घेऊन मी चालली कुठे किंवा हे गिफ्ट्स कोणाला देते वगैरे सगळं. सो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असा आहे आणि मी चाललेली आहे जळगावला माझ्या माहेरी. सो कीर्तिताई जी आहे ना, माझ्या काकांची मुलगी, सख्या काकांची मुलगी. सो बऱ्याच जणांनी कीर्तिताईला व्हिडिओमध्ये बघितलं आहे, पण जे लोक नवीन आहेत तर त्यांना सांगते, सख्खी चुलत बहीण आहे माझी कीर्तिताई आणि तिच्या मुलाची मौंज आहे. सो मौंज कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी जाते आहे. जे लोक काजलचे व्हिडिओ बघतात त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे की मौंज आहे म्हणून त्यांनी व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आहे. मी थोडीशी दूर राहते आणि आम्हाला सुट्टी नसते. आता मी पण थोडीशी बिझी झालेली आहे, मी जरा क्लास घ्यायला जाते. तर सो मला पण थोडासा टाईम नाही मिळाला, मला सुट्टी नव्हती घेता येत आणि प्रतीकलाही ऑफिस होतं. सो मात्र आज आम्ही रात्री ट्रेनने निघत आहोत आता जळगावला जाण्यासाठी आणि मस्त गिफ्ट्स पॅक केलेले आहेत. फक्त मला नावं टाकायचे होते, सो मी नावं वगैरे टाकले आहेत. तर कुठे गेलं माझ्या नावांचं म्हटलं कुठे जायला हरवलं का काय. सो हे बघा, इथे लिहिलं आहे मी कीर्तिताई गायत्रीताई, म्हणजेच कीर्तिताईची जी जाऊ आहे ना, दीर आणि जाऊ, तर त्या दोघांचं पण एक मुलगा आहे प्रथमेश. तर त्याचं सुद्धा मुंज आहे. ते दोघांची मुंज एकाच मांडवात म्हणजे एकाच ठिकाणी करणार आहे, दोघांची मुंज सोबत, दोघी भावांची मुंज. सो त्यांच्या दोघांना मग आम्ही गिफ्ट्स घेतलेले आहेत. हे गायत्रीताई, प्रथमेश जो बटू आहे मुलगा आहे गौंजाची आहे तो, आणि इथे आहे आमची कीर्तिताई, सुधीरजी आणि सुधीरजी आणि प्रांजल आमची. सो त्यांना हे गिफ्ट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर चिन्मयला खास एक गिफ्ट घेतलेलं आहे जे मी बाहेर आहे तेही तुम्हाला मी दाखवेल. आणि एक चौथं होतं जे हे होतं, आता जस्ट लेटेस्ट काजलचा ना वाढदिवस झाला होता जानेवारी महिन्यात, पण मी तिथे जाऊ शकली नव्हती. सो मी काजलसाठी पण गिफ्ट घेतलेलं आहे. सो हे काजलसाठी, टू माय डिअर काजल फ्रॉम अबोली अँड प्रतीक. सो हे काजलसाठी आहे आणि हे कीर्तिताईचं आहे. पहिले नाव चिटकवून घेते ना तर मी कन्फ्यूज होऊन जाईल. सो कीर्तिताई, तुम्ही माझा पहिला व्हिडिओ तर ऑलरेडी बघितलेलाच आहे की मी जी बाजारात गेली होती शॉपिंग करायला वगैरे. सो मी ते शॉपिंग वगैरे केलेली होती. आणि हे गिफ्ट आहे आता प्रथमेशसाठी आणि त्याच्या आई पप्पांसाठी. सो मी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यावेळेस आमचं इतकं स्कॅम झालं ना आमच्यासोबत, पण मी चुकू दिलं नाही. सो माझे हे बघा गिफ्ट्स रेडी झालेले आहेत. चलो घर चले अभी. आणि माझ्या हातावरती मेहंदी काढून घेतलेली आहे बघा. ही क्लासच्या मुलींनी, माझी एक स्टुडंट आहे तर तिने मला छान मेहंदी काढून दिली आणि फक्त बोटं रंगवायचे राहिले जे मी आता ट्रेनमध्ये रंगवणार आहे कारण मला तेवढा वेळ नाही आता. सो गाईज, फक्त चिन्मयला एक जे गिफ्ट घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे, ते मी बाहेर ठेवलेलं आहे. खूप मोठं गिफ्ट आहे ते, मी जाताना वगैरे किंवा तर तुम्हाला नक्की दाखवेल. बट आता मी पहिले तयारी करते. बाय. तुम्हाला सांगतो काही होऊ दे, पण आबोली तिचं रेकॉर्ड ब्रेक कधी करत नाही. नेहमी आबोलीची सवय, ज्या वेळेस निघायचं त्याच्या 1 तास आधी आवरायचं. मी सोमवारपासून सांगतोय, मी माझे सासूबाई दोघेही तिला सांगतायत सोमवारी बॅग भर, मंगळवारी बॅग भर, बुधवारी तर म्हणतीये मी बॅग भरल्याशिवाय झोपणार नाही. आपल्याला एवढं बनवते. मला कळलं काय ग, तुला स्ट्रॅटेजी कळली आहे ना की आम्ही बोलतो बोलतो विसरून जातो. ह्याचा गैरफायदा उठवला जातोय मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय. आता मी तुम्हाला आत्ता वेळ दिसतोय कारण मला भरपूर आज काम होतं, मीटिंग होते, वेळ संपत नव्हतं. पण आबोलीचं एक मात्र आहे, ऐन टाईमाला जाते पण विसरते. आणि मागच्या वेळेस माझं विसरलं होतं काहीतरी, म्हणून मी यावेळेस काय केलं, माझे कपडे सगळे साईडला काढून ठेवले. तुला काही विसरले नव्हते मी खोटं बोलायला. मागच्या वेळेस काय आम्ही गेलो, शंभूचे पुस्तकं विसरली, ट्रिपला गेलो तर काहीतरी अजून विसरलं हिच्यामुळं. पण यावेळेस मी डिटेल लिस्ट काढून ठेवली की हे राहिले का, हे राहिले का, हे राहिले का, म्हणजे मला विचारायला. सगळं घेतलंय का आता तरी? हो हो म्हणू नको. आत्ता म्हटलं आधार कार्ड घेतलं का, आधार कार्ड दिलं आत्ता तुम्हाला. ते डबा पण घेतलाय. आज फ्लावरची भाजी पोळी केली आहे. तुम्हाला सांगतो, आधार कार्डवर नाव चेंज केलं रचिता प्रतीक डोळे,
किती वेळा तिला सांगितलं की आबोली आपण चेंज करून घेऊ, आपण ते नाही का स्मार्ट कार्ड करून घेऊ, स्मार्ट कार्ड नाहीच म्हणायची, नाहीच. त्यावेळेला आज मनावरच घेतलं आणि आज करून आलो फायनली आधार कार्डवर. म्हणजे असं हक्काची बायको दिसते, रचिता प्रतीक डोळे. कसंही वाटू दे पण आता काय करणार. कसंही काय वाटत त्याच्यात, कसंही काय वाटत, कसंही काय वाटणार आहे. व्यवस्थित आहे. हे माझी नेल पॉलिश राहिली लावायची. अयो नेल पॉलिश सुद्धा आठवण आली. आणि आबोली अशी गडबड करू नको. असं आधार कार्ड देशील त्या टीसीला आणि ऐक ना ते जाऊ दे, आधार कार्ड देशील टीसीला आणि मग टीसी म्हणाल तुमचं नाव काय, सांगशील रचिता कुलकर्णी आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल तर रचिता प्रतीक डोळे. मग कन्फ्युज व्हायचा. जोक नव्हता हा, रिअलिटी आहे. होऊ शकतं तुझ्याकडनं. मेहंदी काढली आहे, बोट रंगवायचे राहिले जे तुला रंगवायचे रात्री. ये क्या मजाक रखा है, ऐसा मैं कुछ नहीं करूंगा, चलो आगे बढ़ो. मी जास्त बोलू इच्छित असते. अरे तू तुझ्या हाताने लावणं पण मला का लावायचंय. मला एक कातरी लावेल, दुसरा हातात. किती वाजता निघणार आहे आपण. 10:20 ट्रेन आहे. मग 10 मिनिटं आहे अजून. किती वाजले? 5 कमी अजून. चल चल निघ चल, नुसतं एका जागी आपली थांब. चल, हे घे तुझ्या बॅग मध्ये ठेवायचं. अरे यार माझ्या बॅग मध्ये काय बस बस जास्त आहे नको. बॅग मध्ये आता मी हळूच घेतलेलं आहे. खाऊ पाहिजे ना भाई, गाडीत बसल्यावर बोर होतं नाही तुम्हाला. हा मागच्या तर बाहेर गेलो तर माझा बेल्ट विसरला होता यार. तो तूच विसरला होता, तो मी नाही विसरले. व तुझी जबाबदारी आहे ना, लग्नानंतर बायकोची जबाबदारी असते. नवऱ्याने सगळं घेतलं की नाही. तो तू विसरला एकदा तरी. आता आम्ही लक्षात ठेवतो की नाही, आम्ही नवरे. तुम्हाला एक सांग, एकदा तरी तू नाही तुम्हाला एक सांग की आम्ही लक्षात ठेवतो की नाही बायकोला बरोबर घेतलं की नाही. मग तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की नवऱ्याने बरोबर कपडे घेतले की नाही. कळलं का. तू एकदा तरी तुझी बॅग भरली का आयुष्यात. मी का भरू. मी बॅग मला सांग. लग्नाच्या आधीच विचारलं तुला बॅग भरता येते का. म्हणजे कसं आहे की बॅग भरण्याचं डिपार्टमेंट हिचं, त्रास द्यायचं डिपार्टमेंट माझं. काय कर ते बरं झालं मान्य तरी केलं. हे घेऊ हा का कारण सोबत? तुझा जो मी सोबत घेऊ का. घे ना बाई, मी सांगितलं एकदा घे म्हणलं की घे, परत काय विचारायचं. काय आम्हाला घेऊन देत नाही बाबा बॅग. हो चल पुढे. सो गाईज खरंच आहे, मला खरंच काहीच घेऊ देत नाही बॅग. पाठीला लटकवलेली पण त्यानेच घेतलेली आहे. दोघी बॅग त्यानेच धरले. मी काय नाही, फक्त एक आपला हल्दीरामचं धरलेलं आहे बस. सारी दुनिया का बोझ हम उठाएंगे. सो गाईज जरी शेवटच्या क्षणापर्यंत आबोली पॅकिंग केलं पण आम्ही दरवेळेसप्रमाणे यावेळेस पण लवकर पोचलो आहे स्टेशनवर. यावेळेस पहिल्यांदा आम्ही 2A प्रवास करतो. 2A म्हणजे काय असतं, खाली एक सीट असतं, वरती एक सीट असतं. 3A कसं एका साईडला 3 सीट असतात. पण 2A प्रत्येक ठिकाणी 2च सीट असतात, वर आणि खाली. आमच्या दोघांचे वरचे सीट आहेत पण समोरासमोर आहे. तिथं साईड आहे माझं, साईड अप्पर आणि काय म्हणतात आणि अप्पर डेक. हा असं आम्हाला असे सीट मिळाले. कन्फर्म होत नव्हते, टेन्शन होतं. कालपर्यंत सकाळपर्यंत टेन्शन होतं. कालपासून आम्हाला इतकं जबरदस्त टेन्शन होतं. आम्हाला म्हणजे मला होतं, हिला होतं, सॉरी, हे काल टेन्शन हिला होतं की तिकीट कन्फर्म होतंय का नाही होतंय का नाही. कारण माहिती का 2 आणि 3 3 राहिलेले होते, 2 आणि 3 असे राहिलेले होते. आणि मागच्या वेळेस मला केरळचा अनुभव होता, चार्ट प्रिपेअर होऊन गेला होता आणि 1 आणि 2 राहून गेला होता. पण मला आम्ही त्याच्यामुळे प्लेनने गेलो होतो. हे पण आठवते का तुला. प्लेनने गेलो होतो पण यावेळेस प्लेनने नसतं झालं, यावेळेस बसने यावं लागलं असतं. ऑप्शन असतात असं काही नाही. सकाळी नाही झालं तर मी बसचं बघून ठेवलं होतं, बसचं मिळालं असतं. चांगलं चार्ट पेपर व्हायच्या आधीच आम्हाला. पण धाकधूक लागलेली होती की होतं का नाही होतं का नाही होतं का. कालपासून मला टेन्शन शकता की मी दिवसातनं 100 वेळा तरी बघतच असेल की ते होतंय का नाही होतंय का नाही म्हणून. पण शेवटी देवाच्या कृपेने चार्ट पेपर व्हायच्या 15 मिनिटं आधी झालं. चांगले व्यवस्थित समोरासमोर सीट मिळाले म्हणून बरं आहे. आणि यावेळेस आम्ही पहिल्यांदा सेकंड 2A प्रवास करतो आणि मग सेकंड क्लासच्या सेकंड क्लास. गाडीचं नेहमीच आहे. असं का थोडी लेट आम्ही घाई केली. हे महाराष्ट्र आहे ना, ही 10-20ला 10:30 येते ना, 11लाच निघते. प्रतीक हे किती मस्त आहे ना. ही मस्त आहे बघा. हे बघा 2A मध्ये फर्स्ट टाइम बसलोय. खाली एक सीट, वर एक सीट आणि मस्त कर्टन्स वगैरे, किती प्रायव्हसी. आता ह्यानी जायचं. हो ना? वेळ आहे काय निघून जाणार. हा मस्त कर्टन्स वगैरे, प्रायव्हसी खूप छान आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझं जेवण झालं तर
बसल्यावर प्रतीकचं एक महत्त्वाचं काम असतं. प्रतीक सांग बरं काय काम असतं? तुमचं बेडशीट टाकून द्यायचं. हां मी कधीच टाकत नाही. हा बिचारा मला नेहमी टाकून देतो. कारण मी का टाकतो माहिती आहे का, तर वर्षातनं आपलं 3-4च ट्रेनच्या प्रवास होतात. बाकी घरी तर तुलाच करायचंय. कसला आहे बा बदमाश, 65 -4 days. कसला आहे बा बदमाश, पाहिलं का? म्हणजे तू असं म्हणू शकत नाही मी ब्लँकेट बेडशीट टाकत नाही. नालायक बदमाश आहे. आता घड्याळात ना रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आजूबाजूच्या सगळ्यांनी ना लाईट बंद केली, फक्त आमचं लाईट चालू आहे. म्हणून आम्ही आमच्या सीटवर बसलो. आम्ही अप्पर सीट मिळालेलो होतं आम्हाला, तिथे बसलो. आणि प्रतीक मला बोटं रंगवून देतोय. तो आयुष्यात पहिल्यांदा मेहंदी त्याचा कोण हातात धरलेला आहे आणि कोणाची तरी बोटं रंगवतोय, आणि तेही माझे. वा, किती मोठी गोष्ट आहे ही. चलो फायनली जळगाव आलेलं आहे आणि रात्री बोटे रंगवले. हे इकडचे मी रंगवले होते, इकडचे प्रतीकने रंगवून दिले. हा मी एक घेते. चल पटपट, आलं माझं घर. माझं सासर आले. कुठे भाऊ, कुठे? दिसला दिसला दिसला. अरे बापरे, कुर्ता वगैरे घालून आलाय तो. बापरे, आंघोळी वगैरे झाले आहे सगळं. का रे, कुर्ता वगैरे रेडी? मला वेळ नाही. इथे ठेव ना. हा बसेल, ठेव की. किती दिवसासाठी आले तुम्ही? आम्ही दोघांचं आणलंय एका ह्याच्यात. तू कुर्ता वगैरे डिक्कीत ठेव ना बाबा. चला